सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर आज आपण कुलदेवतेचा मान सन्मान कसा करायचा, ओटीला लागणारे साहित्य काय काय असते ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अगोदर आपल्याला कुलदेवी कोणती, कुलदैवत कोणतं हे आपल्याला माहिती पाहिजे। तर मग ओटी भरण्यासाठी आपली कुलदेवी कोणती आहे आपल्याला ती अगोदर माहिती पाहिजे। महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे 3.5 आहे। त्यापैकी श्री तुळजाभवानी माता तुळजापूर, श्री सप्तशृंगी माता सप्तशृंगड, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी कोल्हापूरची आणि 4 नंबर आहे माहूरची रेणुका माता। असे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे 3.5 आहे। तर आपल्याला आपली कुलदेवीचा मान सन्मान करण्यासाठी आपल्या या 3.5 पीठापैकी एक शक्तिपीठ आपल्या कुलदेवी असते, ती आपल्याला माहीत असते, माहिती पाहिजे। तर मैत्रिणींनो, आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी गेलं पाहिजे। आपण नवरात्रात जातोच, पण तेव्हा गर्दी असते, त्यामुळे वर्षातून कधीही आपण ओटी भरण्यासाठी गेलंच पाहिजे। तर ओटीचं साहित्य काय काय आहे, त्याचा मान सन्मान कसा करायचा ते मी सांगणार आहे। ओटीचं साहित्य अशाप्रमाणे आहे, म्हणजेच 11 अलंकार असतात। 11 अलंकार म्हणजे त्यात आपल्याला जे लागणारे वस्तू आहे त्या मी पुढील प्रमाणे सांगते। नंबर 1, हिरवी साडी, खण, 11 हिरव्या बांगड्या। नंबर 2, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे। नंबर 3, हळद, कुंकू 50-50 ग्रॅम घ्यायचं। नंबर 4, गुलाल शेंदूर, ते पण 50 ग्रॅम घ्यायचं, 50-50। नंबर 5 आहे हार वेणी। नंबर 6, ओटीचं सामान, म्हणजेच त्यात विडा, दक्षिणा, खण, नारळ या प्रकारचं ओटीचं सामान असतं। नंबर 7 आहे खेळणा पाळणा। नंबर 8, पंचखाद्य, म्हणजेच खारी, खोबरे, खसखस, किसमिस, खडीसाखर, सर्व साहित्य 50-50 ग्रॅम घ्यायचं। नंबर 9 आहे होमपुडा, म्हणजे आपल्याला ओटीच्या सामानात ते मिळून जाते। नंबर 10, आपल्याला नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा, किंवा वरण भात नैवेद्य, अशा प्रकारे आपल्याला जे नैवेद्य न्यायचं आहे। खरं तर देवीला पुरणवरणाचाच नैवेद्य असतो। 11 नंबर आहे 5 प्रकारचे आपण फळं न्यायची ओटीमध्ये टाकण्यासाठी, आणि देवीला मनोभावे पूजा करायची, देवीचा आशीर्वाद घ्यायचा, देवीला म्हणजे आपली इच्छा सांगायची, आणि घरातून जाताना देवीचा ताट घेऊन जायचा, कारण की ती देव भेटीसाठी न्यायला पाहिजे म्हणतात। आपल्याला हे साहित्य तिथं पण मिळून जाते, पण त्यात काही मिळतं काही नाही मिळत, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं देवीसाठी पूर्ण साहित्य आपण अगोदरच घेऊन जायचं असतं। तर मग मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।